भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या आंबडवे या ऐतिहासिक गावाला नव्याने जोडणारा आणि कोकणाला नव्याने ओळख निर्माण करू देणारा राजेवाडी ते आंबडवे या 65 किलोमीटर लांबीच्या सुमारे 412 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पहिल्या टप्प्यात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधून सुरू आहे। मात्र काम करीत असलेल्या अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम बोगस पद्धतीने सुरू असल्याचे मनसेच्या निदर्शनास येताच रस्ते साधन आस्थापना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी या रस्त्याची मनसे सैनिकांसमवेत पाहणी केली। यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अधिकारी यांचा शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला। काम करीत असलेली अक्षय कन्स्ट्रक्शन ही कंपनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे सुनावत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। पाहुयात काय म्हणाले या रस्त्यासंदर्भात अमित शिंदे। मुळात आपल्याला कल्पना असेल की हा आंबडवे ते पंढरपूर हा हायवे आहे आणि त्याचा पहिला टप्पा जो आहे तो राजेवाडी ते आंबडवे आणि आपले जे भारतीय जी घटना त्यांनी लिहिलेली त्याचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे। पण ह्या रस्त्याची जर तुम्ही दुरवस्था बघाल तर अत्यंत म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा हा रस्ता इथे तुम्हाला दिसेल कसलेला आहे। दोन्ही साईडने याला क्रॅक्स दिलेले आहेत। जवळपास 4 कंत्राटदार इथे बदलण्यात आलेत। 365 कोटी पूर्वी होते, आता त्याचा खर्च वाढला असेल आणि जवळजवळ 65-66 किलोमीटरचा जो पहिला टप्पा आहे तो पूर्णत्वाच्या दिशेने चाललेला आहे। पण पूर्णत्वाच्या दिशेने चालताना ही जर रस्त्याची दुरवस्था बघाल तर निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। पूर्णपणे जे खाली कॉन्क्रीटच्या खाली जे सब बेस असायला पाहिजेत ते सब बेस नाहीत। आपण इथे बघाल तर रस्ता पूर्णपणे खचलेला आहे। रस्त्याची क्वालिटी इथे पुढे आता चाळण होते। अवघ्या 8 दिवसात म्हणजे बांधल्यानंतर अवघ्या 8 दिवसात हा रस्ता खचलेला आहे। शिवाय आपण बघाल इथे साईडला तर पूर्ण मातीच्या माती आहे, खाली आपण बघाल तर शेत आहे आणि पावसाळ्यात जर ही माती पाण्याबरोबर वाहून गेली तर त्या शेतीचं किती नुकसान होईल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही। नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे आपले साहेब आहेत त्यांना आज आम्ही भेटणार होतो, पण आज ते भेटण्याला टाळाटाळ करत आहेत। सांगायला दिल्लीवरनं मोठे अधिकारी आले, त्यांना भेटायचं आहे आणि पूर्ण दिवस त्यांना वेळ नाही आहे। त्यांना कल्पना आहे की आम्ही आलेलो आहे म्हणून ते घाबरून आम्हाला भेटत नाही की काय आहे हे खरोखर माहीत नाही। पण पुन्हा एकदा आता आम्ही शक्य झालं तर त्यांच्या कार्यालयाला भेट देणार आहोत आणि या रस्त्याबद्दल जे आता सध्याची परिस्थिती सांगणार आहोत। मनसेतर्फे पण बऱ्याच वेळेला पाठपुरावा करून आपण केलेला आहे की जी मागणी केलेली आहे की जो निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे जो अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी काम करते आहे त्यांना तुम्ही वेळेत ताकीद देऊन हा रस्ता व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचं काम इथे करून घेण्याची अपेक्षा आम्ही करतोय। त्याशिवाय जे काय ब्रॅकेट्स असतील इथे सायनीज असतील या सगळ्या गोष्टी मिसिंग आहेत। म्हणजे वारंवार अपघात होत आहे। आता बघाल आपण गाडी जम्प होते इकडे, गाड्या जम्प करून जातात। मग अशा वेळेला नागरिकांचा जो जीव आहे तो वेटीस धरून त्यांना प्रवास करायला लागतोय। तर ह्या गोष्टी कुठे थांबल्या पाहिजेत, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने याला उत्तर देईल हे याची आणि ती जबाबदारी जी असेल ती सरकारची असेल। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर, म्हसळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।